अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील राधे या गावात IPL धर्तीवर RPL क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय। पारनेर तालुक्यातील राधे या ठिकाणी 3 वर्षापासून IPLच्या धर्तीवर RPL क्रिकेट स्पर्धेचं आयोजन केलंय। ग्रामीण भागातील मुलांना खेळण्याची संधी मिळावी, आपल्या गावातील खेळाडू बाहेर कॉलेजमध्ये अशा स्पर्धांमध्ये भाग घेतात, त्यामध्ये यश मिळवतात, हे गावात माहित होत नाही। आपल्या मुलांचा खेळ पाहता येत नाही, म्हणून पालकांसाठी खेळ पाहता यावा या उद्देशानं राधे गावातील तरुणांनी RPL क्रिकेट स्पर्धेचं आयोजन केलं असल्याचं राधेगावचे उपसरपंच संतोष काटे यांनी सांगितलं। ही स्पर्धा 26 जानेवारी ते 29 जानेवारी या दरम्यान होणार आहे। या स्पर्धेचं आयोजन राधेगावच्या सरपंच वैशाली आवारी, उपसरपंच संतोष काटे, चेअरमन बाजीराव आवारी, ग्रामपंचायत सदस्य वरुण सोनवणे, संतोष सरोदे, प्रवीण साबळे, पाणलोट कमिटी अध्यक्ष रामदास भोसले, दस्तगीर तांबोळी, गोरख आवारी, संजय सोनवणे, किरण आवारी, मंगेश फापाळे, विनोद फापाळे यांनी केलं। 3 वर्षापासून समस्त ग्रामस्थ रांधे आयोजित IPLच्या धर्तीवर रांधे प्रीमियर लीग ही टुर्नामेंट आमच्या सर्व तरुण सहकार्यांनी गेल्या 3 वर्षापासून चालू केली आणि या टुर्नामेंटचं आज हे 3रं वर्ष। पहिल्या वर्षापासून पहिलं वर्ष, दुसरं वर्ष आणि 3रं वर्ष ग्रामीण भागातील मुलांना खेळण्याची संधी मिळावी आणि आपल्या गावातले जे खेळाडू आहेत बाहेर परगावी राहून किंवा कॉलेजमध्ये कॉलेज स्टुडंट म्हणून खेळताना किंवा आपल्या कंपनी स्टाफमधून खेळताना अनेक कामगिरी करत असतात, पण ती कामगिरी आपल्या गावच्या ग्रामस्थांना किंवा म्हणजे इतर परिवाराला माहीत नसते आणि तो खेळ बघण्याची संधी ह्या सर्व तरुणांनी आपल्या RPLच्या या नियोजनामधून ग्रामस्थांना उपलब्ध करून दिली आणि जे खेळाडू आहेत जे बाहेर गावी प्रॅक्टिस करतात, चांगलं नाव कमवतात, त्यांचंही गावाला नाव माहीत होतं आणि त्यांची ओळख गावाला पडते। याच्यातून एक चांगला खेळाडू आमच्या गावाला म्हणजे रांधे गावातून खेळाडू तयार व्हावा ही एक चांगली अपेक्षा या मंडळाची आहे आणि याच्यातून खरंच निश्चितच एक चांगला खेळाडू तयार होईल आणि रांधे गावचं नाव रोशन करेल। आपण पाहतो की भारतात IPLच्या स्पर्धा ज्याप्रमाणे भरवल्या जातात, IPLच्या स्पर्धेमध्ये सगळ्या देशाच्या खेळाडूंचा समावेश असतो। अगदी त्याच धर्तीवर पारनेर तालुक्यातील रांधे हे गाव, रांधे या गावाने IPLचं नियोजन करण्याचं ठरवलं, तर RPLचं रांधे प्रीमियर लीग। या अगोदर ही स्पर्धा फक्त जुन्नर तालुक्यात सुरुवातीला चालू झाली। जुन्नर तालुक्यातील निमगाव सावा या ठिकाणी JPL या स्पर्धेचं नियोजन झालं। त्यानंतर पारनेर तालुक्यातील ही रांधे गावातील पहिली स्पर्धा, तिला आपण RPL असं नाव दिलेलं आहे, रांधे प्रीमियर लीग। प्रतिनिधी सागर आतकर सर, कॅमेरामन सुजित कांदळकर, NTV न्यूज पारनेर।